आर्टिकल्स अ, ॲन आणि द यांचा वापर आणि परीक्षेतील सोडवलेली उदाहरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शांताराम आहिरे स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक आहे आणि स्पर्धा परीक्षेचे विविध व्हिडिओ, गणिताचे सर्व व्हिडिओ, मराठीचे सर्व व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड केलेले आहेत. आता इंग्रजीचे जे व्हिडिओ आहेत, खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव मी इंग्रजीचे व्हिडिओ युट्यूबला अपलोड करणार आहे. तर इंग्रजीसाठी महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर पुस्तक म्हणजे माननीय एम.जे. शेख सरांचं एम.जे. शेख सरांचं अतिशय सुंदर असं पुस्तक आहे इंग्रजी व्याकरणाचं, आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा खूप मोठा फायदा होईल. तर या पुस्तकाचा मी स्वतः देखील अभ्यासक आहे आणि या पुस्तकावरून मी आजचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो म्हणजे आर्टिकल्स. तर आर्टिकल्सचे जे प्रकार आहेत ते दोन प्रकार आहेत, एक डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल. आता एकूण आर्टिकल 3 आहेत, लक्षात ठेवा. अ, ॲन आणि द असे 3 आर्टिकल आहेत. अ, ॲन आणि द असे 3 आर्टिकल आहेत. तर अ आणि ॲन हे जे आहेत हे इनडेफिनेट आर्टिकल आहेत आणि हे जे आहे हे द जे आहे हे डेफिनेट आर्टिकल आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा उल्लेख प्रथमतःच झाला असेल, जी गोष्ट बोलणाऱ्याला निश्चित माहिती नाही, तर अशा अनिश्चित गोष्टी, अनियमित गोष्टींसाठी अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरतात. आणि एखादी गोष्ट ज्यावेळेस निश्चित होते तर त्यावेळेस त्याला द हे आर्टिकल वापरतात. आता अ किंवा ॲन म्हणजे एक लक्षात ठेवा, म्हणजे अ मँगो, अ टेबल, म्हणजे अ मँगो अ टेबल म्हणजे एक आंबा, एक टेबल असा त्याचा अर्थ होतो. ॲन ऑरेंज म्हणजे एक संत्री असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे सुद्धा हे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आणि हे सुद्धा माहिती सांगायचंच काम करतात, म्हणून यांना सुद्धा आपण विशेषणेच म्हणूया. बघा, वाक्यामधील धीस, दॅट, दीज, दोज हे जे आहेत ना, हे दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम आहेत. दिस इज अ गर्ल, दॅट इज अ बॉय, म्हणजे ही मुलगी आहे, तो मुलगा आहे, हे आपण दाखवण्यासाठी. जास्त असेल तर दीज आर गर्ल्स, जवळ असतील तर, आणि दूर असतील तर दोज आर गर्ल्स असं वापरतो. म्हणजे धीस, दॅट, दीज, दोज यांचं संक्षिप्त रूप म्हणजे यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ह्या आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजे आर्टिकलला डिटरमिनर्स असं देखील म्हणतात. काय म्हणतात? डिटरमिनर्स, DETERMINERS हे सुद्धा डिटरमिनर्स सुद्धा म्हणतात. तर पहिली गोष्ट, आर्टिकल केव्हा वापरायचे आणि केव्हा वापरायचे नाही हे पहिली गोष्ट समजून घ्या. ज्यावेळेस एखादी गोष्ट सिंग्युलर असते, सिंग्युलर म्हणजे एकवचनी असते, एकवचनी, आता समजा बॉय एकवचनी आहे. काउंटेबल आहे, काउंटेबल म्हणजे काय, मोजता येणारी, 1 2 3 असं मोजता येणारी. याच्यासारखं नाही. म्हणजे आता समजा साखर आहे, साखर काही आपल्याला एक साखर 2 साखर मोजता येत नाही. साखरेसाठी किलो हे प्रमाण वापरावं लागतं, क्विंटल हे प्रमाण वापरावं लागतं. किंवा तुमचं दूध आहे किंवा तुमची एखादी वस्तू आहे म्हणजे लोखंड आहे, ते किलोवर मोजलं जाईल. म्हणजे जी गोष्ट आपल्याला 1 2 3 अशी मोजता येत नाही, ज्याच्यासाठी आपल्याला परिमाण लावावं लागतं, अशा परिमाण असणाऱ्या गोष्टींसाठी आर्टिकल वापरायचं नाही. किंवा तुमचं जर ते एखादं प्रॉपर नाउन असेल, नामाचे 5 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. मराठीमध्ये 3 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. इंग्रजीमध्ये 5 प्रकार आहेत. कोणकोणते? कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, त्याच्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे तुमचं भाववाचक नाम, आणि कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समुदायवाचक नाम, आणि पुढचा प्रकार आहे तुमचं मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. मग आता फक्त जे कॉमन नाउन असतं ना, यालाच आर्टिकल लागतं, लक्षात ठेवा. कॉमन नाउनलाच आर्टिकल लागतं. तुम्हाला प्रॉपर नाउन निश्चित असतं. आता मोहन म्हटलं तर मोहन निश्चित आहे, मोहनला आर्टिकल लावायची गरज नाही. शहरांची नावं असतील किंवा देशांची नावं असतील, यांना आर्टिकल लावायची गरज नाही. एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर समजा अ आणि ॲन आपण कुठे वापरायचं तुम्हाला मी याचे रूल तर सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल लावायचं नाही. पण प्रॉपर नाउन ज्यावेळेस तुमचं म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम ज्यावेळेस सामान्य नामासारखं वापरलं जातं त्यावेळेस त्याला आर्टिकल लावलं जातं, मात्र लक्षात ठेवा. तर त्याचेही आपण नियम पाहणार आहोत. पण फक्त प्रॉपर नाउन असेल तर आर्टिकल लावायचं नाही. ऍबस्ट्रॅक्ट नाउन असेल म्हणजे भाववाचक नाम असेल, भाववाचक नाम म्हणजे काय, हॅपीनेस, विजडम हे जे आहेत ना, हे काय आहेत, अँगर हे जे आहेत ना, भाववाचक नाम आहेत, यांना आर्टिकल लावायचं नाही. तर असे भरपूर काही पदार्थ आहेत की तुमचे जे रोगांची नाव आहे त्या रोगांच्या नावाच्या अगोदर आर्टिकल लावत नाही. तर ते सगळे रूल आपण ते पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण अ आणि ॲन हे आर्टिकल पाहू. अ म्हणजे सुद्धा एक, ॲन म्हणजे सुद्धा एक. आता अ जे आहे ना, अ हा कन्सोनंटच्या अगोदर, कन्सोनंट म्हणजे व्यंजन, क ख ग घ आपण जे म्हणतो ना, या व्यंजनांच्या अगोदर अ आर्टिकल लागतं. ती बी वस्तू एक पाहिजे
आणि 1 2 3 अशी मोजता यायला पाहिजे. उदाहरणार्थ अ टेबल, अ बॉक्स, ओके, अ बॉक्स झालं, चेअर झालं, अ टेबल झालं, त्याच्यानंतर फॅन झालं, याच्या ठिकाणी. अँड कुठे वापरायचा? ज्यांची सुरुवात वॉवेलने होते, म्हणजे स्वराने होते. आता बरेच जण काय म्हणतात, ए ई आय ओ यू याने सुरुवात झाली की अँड वापरायचा असं म्हणतात. परंतु असे बरेच शब्द आहेत की ए ई आय ओ यू याने सुरुवात होते, परंतु तिथं अँड आर्टिकल वापरत नाही. असं सुद्धा काही उदाहरणं आहेत. आणि तिथं सुद्धा काही ठिकाणी अचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आपण अवर शब्द घेऊ. अवर, अवर म्हणजे काय? तास. HOUR, अवर म्हणजे काय? तास. याचा उच्चार काय आहे? अ उच्चार आहे. मग याला अॅन अवर म्हणायचं. काय म्हणायचं? अॅन अवर. कळलं का तुम्हाला? अॅन अवर म्हणजे काय? जिथं अ उच्चार आहे, एच इज अ सायलेंट, एच हा सायलेंट आहे आणि अवर फक्त OUR चाच उल्लेख होतो, म्हणून तिथं अॅन अवर असं म्हटलं जातं. ओके. पण तेच आपण हेअर म्हटलं तर केस, HEAIR, हेअर, त्याला नाही चालणार. त्याच्यानं हेअरच्या अगोदर, केसाच्या अगोदर आर्टिकलच लावा वापरत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, एच असलेले जेवढे शब्द आहेत बाकी ठिकाणी तुम्हाला आर्टिकल म्हणजे अँड चालणार नाही. पण अवर जे असेल तर तिथं मात्र अँड आर्टिकल चालेल. अजून दुसरी गोष्ट, समजा देशांची नावं आहेत. देशांची नावं म्हणजे काय? इंडिया आहे, तर इंडियाच्या अगोदर आर्टिकल नाही लावायचं. पण जे असे देश आहेत, इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, चायना, याच्या अगोदर आर्टिकल नाही लावायचं. पण जर समजा ते USA आहे किंवा UK आहे, UAE आहे, यांच्या अगोदर आर्टिकल लावतात, ते द आर्टिकल लावतात. द UAE, द UK, द USA वगैरे असं आर्टिकल. म्हणजे जो ग्रुप असेल ना, देशांचा ग्रुप असेल तर त्यावेळेस द आर्टिकल लावतात. अदरवाईज देशांच्या नावाच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. ओके. आता अॅन अवर अजून तुम्हाला सांगतो, एक युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटीच्या अगोदर काही य उच्चार. आता युने जरी सुरुवात झाली पण त्याचं काय झालं? उच्चार झाला गाईचा य, म्हणजे ते व्यंजनाचा उच्चार झाला, मग तिथं अ युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा. अँड युनिव्हर्सिटी येणार नाही. युनियन असेल, UNION. आता मी तुम्हाला एक शब्द लिहून दाखवतो, UNION, UNION. आता जरी तुम्हाला यू दिसला पण इथं काही, इथं अँड येणार नाही. कारण काय? इथं य आहे ना, य असल्यामुळे इथं काही अ युनियन येईल. ओके. आता वन शब्द आहे, वन आईड पर्सन, एक डोळ्याची व्यक्ती. आता याला आपल्याला इथं जरी ओ असला पण इथं अँड चालणार नाही, कारण याची सुरुवात कशी झाली? वने सुरुवात झाली, म्हणजे व्यंजनाने सुरुवात झाली. म्हणजे इथं काय घ्यायचं? अ घ्यायचं. कळलं तुम्हाला? तर इथं स्वराने कोणते घ्यायचे, व्यंजनाने कोणते घ्यायचे? स्वराने उच्चार झाला. आता MA, आय एम MA इंग्लिश. काय? MA इंग्लिश. आता MA उच्चार काय झाला? ए हा स्वर आहे, मग इथं अॅन MA घ्यायचं. जरी तुम्हाला वाटलं इथं तर यम आहे आणि अॅनला काही जण काय म्हणतात, AEIOU असेल, AEIOU असेल तर त्याला काय स्वर, त्याला अॅन वापरायचं असं काही जण सांगतात. पण एम मध्ये कुठे, याच्यात कुठे आहे? नाही. पण याची सुरुवात कशी झाली? ए ने झाली, मग अॅन MA. LLB माहिती आहे तुम्हाला? लाल लुगड्यावाले बाई, LA, बरोबर ना? लॉ ऑफ लेजिस्लेटिव्ह, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. पण इथे LL असं आहे ना, एल म्हणजे इथं काय आला? ए सुरुवात झाली म्हणजे इथं काय आला? अॅन. MBBS, अॅन MBBS. पण BSC ला काही BSC, BSC इथं काही BSC. कारण याचा उच्चार काय झाला? ब म्हणजे हे काय झाला? स्वर झाला. मग तुम्हाला स्वर माहिती पाहिजे. स्वर काय? अ, आ, इ, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अ, ऍ, हे जे असतात यांना स्वर म्हणायचं. असा उच्चार झाला तरच अॅन वापरायचं. ते एक वचनी पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. आणि अ कुठं वापरायचं? जर व्यंजनासारखा उच्चार झाला मग ते यू ने सुरुवात होऊ द्या, नाही तर ओ ने सुरुवात होऊ द्या, नाही तर कशाने सुरुवात होऊ द्या. फक्त जर त्याचा उच्चार व्यंजनासारखा झाला, व्यंजन म्हणजे क पासून तर आपल्या तुम्हाला ळ पर्यंत माहितीच सगळे व्यंजन, क ख ग न ते सगळे यांचा व्यंजनासारखा उच्चार झाला की त्याला अगोदर काय लावायचं? ए लावायचं. तर आपण ए आणि अॅन आपण पाहिलेले. आता द हे आर्टिकल जे आहे, तर द आर्टिकलच्या बाबतीत आपण पाहूया. तर द हे आर्टिकल केव्हा वापरलं जातं? तर द हे निश्चित असं आर्टिकल आहे. जगामध्ये एखादी गोष्ट एकमेव आहे, द आर्टिकल वापरायचं. कुठं? जगामध्ये एकमेव आहे, म्हणजे द सन, द मून. वर्तमानपत्रांची नावं आहेत, त्याला सुद्धा काय वापरायचं? द वापरायचं. वर्तमानपत्रांची नावं काय? द महाराष्ट्र टाइम्स, द लोकमत, द सकाळ. राजकारणाच्या काही पार्ट्या आहेत, द काँग्रेस, द BJP, द शिवसेना. म्हणजे इथं सुद्धा काय वापरायचं? द वापरायचं. महासागरांची नावं आहेत, द आर्टिकल वापरायचं. महासागरांचे द पॅसिफिक, द अरेबियन सी,
त्याच्यानंतर बे ऑफ बेंगाल आहे का नाही, सागरांची नावं तिथं. एखादं याचं नाव आहे, जहाजाचं नाव आहे द टायटॅनिक आहे का नाही, किंवा एखादं द विक्रांत, किंवा विमानाचं नाव आहे, किंवा एखादी रेल्वेचं नाव आहे द गीतांजली एक्सप्रेस, द महाराष्ट्र एक्सप्रेस. ओके, असं काही नाव असेल, किंवा सुपरलेटिव्ह डिग्री असेल. म्हणजे काय सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, आता समजा बिगर आणि बिगेस्ट. बिग म्हणजे मोठा, बिगर म्हणजे अधिक मोठा, आणि बिगेस्ट म्हणजे काय सर्वात मोठा. मग बिगेस्ट जर असेल तर तिथं बिगेस्ट असेल, क्लोजेस्ट असेल ऐका नाही, हेवीएस्ट असेल तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरतात. कोणतं आर्टिकल वापरतात, द आर्टिकल. त्याच्यानंतर जे आपण ऑर्डिनल्स म्हणतो ना, ऑर्डिनल म्हणजे काय, आपण कसं 1 2 3 म्हणतो, तसं ऑर्डिनल म्हणजे काय फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ नेक्स्ट, हे जे आहे ना याला ऑर्डिनल म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा त्याला मराठीमध्ये पहिला दुसरा तिसरा म्हणतात. मग फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं असेल तर तिथं द हे आर्टिकल वापरतात. दिशांची नावं असतील द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, तिथं सुद्धा दिशांच्या नावावर सुद्धा द हे आर्टिकल वापरतात. म्हणजे जगामध्ये एकमेव गोष्ट असेल, दिशांची नावं असतील, किंवा एखादी पदवी दिली असेल तुम्हाला, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया, द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र वगैरे, असे जे आहेत ना यांना पदव्यांच्या अगोदर सुद्धा काय लावलं जातं, द हे आर्टिकल लावलं जातं. ओके, मग पदव्यांच्या नावा अगोदर वाळवंट असेल द सहारा, वाळवंटांच्या नावा अगोदर, किंवा पर्वत रांगा ज्या आहेत द हिमालया, द सह्याद्री. जगात सगळ्यात उंच पर्वत जे आहे ना द हायेस्ट पीक, तर द हायेस्ट येईल तिथं. जगात एकमेव गोष्ट असेल तरी द हे आर्टिकल वापरलं जातं. आणि निश्चित असेल, आय सॉ अ बॉय, मी एका मुलाला पाहिलं, हु इज स्टँडिंग नियर द गेट, मी एका मुलाला पाहिलं जो गेट जवळ उभा आहे, म्हणजे त्याची माहिती निश्चित झाली. पुढे जर पुढच्या वाक्यामध्ये जर त्याची माहिती सांगितलेली असेल तर पुढच्या वाक्यामध्ये जर माहिती सांगितलं असेल त्याच्या अगोदर द लावायचं, लक्षात ठेवा. काय लावायचं, द हे आर्टिकल लावायचं. म्हणजे ते निश्चित झालं ना तर त्यावेळेस काय वापरायचं, द हे आर्टिकल वापरायचं. आता द हे आर्टिकल केव्हा वापरायचे नाही, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आर्टिकल केव्हा वापरायचे, जर रोगांची नावं असतील तर आर्टिकल वापरायचं नाही. स्कूल, चर्च वगैरे हे असतील तर ते प्रायमरी हे हेतूने वापरले असतील तर त्याला आर्टिकल वापरायचं नाही. आय गो टू चर्च म्हणायचं, टू द चर्च, अ चर्च म्हणायचं नाही. पण आय गो टू अ चर्च टू मीट माय फ्रेंड. मग मित्राला भेटण्यासाठी गेला तर दुसरा काही दुय्यम हेतू असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला तिथं आर्टिकल वापरता येईल. तर अशा पद्धतीने हे डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल आपण पाहिलेले आहे. तर त्यांचे रूल सुद्धा मी तुम्हाला समजावून दिले. तर आता आपण काही उदाहरणं पाहू. आपण याच्यामध्ये एच आहे बघा, एचचा उच्चार जर ह झाला, ह म्हणजे व्यंजन झालं, कन्सोनंट झालं, आणि याचा जर कन्सोनंट सारखा उच्चार झाला तर काय वापरायचं, अ वापरायचं. आणि जर याचा उच्चार जर ह न होता याचा पुढच्या एच समजा सायलेंट आहे, इथं बघा याचा उच्चार काय आहे, अवर, HOUR, HOUR, म्हणजे फक्त अवर असा उच्चार होतो. एच काय होतो, सायलेंट होतो. एअर असा उच्चार होतो, एअरेस असा उच्चार होतो. ऑनर, ऑनेस्ट, ऑनररी, एअरलूम असा अर्थ होतो. इथं बघा, इथं ह उच्चार होतो. हॉर्स, हिल, हॉटेल, हेलिकॉप्टर, हजबंड, ह्युमन बीइंग, ह्युमरस रायटर. ह उच्चार होतो, मग याला काय वापरायचं, याला अ हे आर्टिकल द्यायचं. पण इथं अवर असा उच्चार होतो म्हणून याला ऍन वापरायचं. काय वापरायचं, ऍन वापरायचं, कारण याचा उच्चार स्वरासारखा होतो, अवर आहे का नाही. अँड एअर म्हणजे काय, वारसदार. मुलगा असेल तर एअर म्हणायचं, मुलगी असेल तर एअरेस म्हणायचं. ऑनर म्हणजे आदर म्हणायचं. ऑनेस्ट मॅन, विद्वान माणूस. ऑनररी विना वेतन केलेला जॉब. अँड एअरलूम म्हणजे वारसा हक्काने मिळालेले, त्याला काय म्हणायचं, एअरलूम. आता याच्यामध्ये बघा, हे ईने, AEIOU ने सुरू आहेत. हे आपण काय म्हणतो, AEIOU ने जर सुरू झालं तर आपल्याला खास करून आपल्या असं एक धारणा असते की त्याला ऍन वापरायचं असं आपल्याला वाटतं. पण AEIOU ने सुरुवात जरी झाली पण त्याचा उच्चार जर समजा स्वराचा आहे, व्यंजनासारखा झाला, कशासारखा झाला, व्यंजनासारखा झाला, कन्सोनंट सारखा जर उच्चार झाला तर त्याला ऍ वापरायचं. म्हणजे काय, AU, यू म्हणजे काय, यू म्हणजे मेंढी आहे का नाही. मग अ युनिफॉर्म, युनिफॉर्म य आला. एल किंचाळी, युजफुल य आला. वन आईड ओ आला. युनियन, इयर, युनिट अ युनिट, अ वन वे, अ यंग मॅन, अ UK. म्हणजे याच्यामध्ये काय आलेलं आहे, य आलेलं आहे. म्हणजे इथं ज्याचा उच्चार जरी त्याचा उच्चार म्हणजे सुरुवात जरी स्वराने झाली तर उच्चार कशाने झाला, कन्सोनंट झाला, म्हणजे व्यंजनाने उच्चार झाला म्हणून त्याला काय घ्यायचं, अ घ्यायचं. वस्तू काय पाहिजे, एक वचनी पाहिजे, 1 2 3 अशी मोजता यायला पाहिजे.
प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकल लागत नाही, लक्षात ठेवा. आता समजा विनोद आहे, विनोदच्या अगोदर आर्टिकल लागणार नाही, पण विनोद लयच मोठा झाला, मोठा माणूस असेल, आता शिवाजी लयच मोठा असेल, मग यू आर द शिवाजी ऑफ अवर क्लास, म्हणजे तू आपल्या क्लासचा शिवाजी, मग तिथं द शिवाजी चालेल. ओके. पण तिथं ती खूप विशेषता म्हणजे जेव्हा प्रॉपर नाऊनचा वापर ज्यावेळेस आपण हे करता येईल, काय सामान्य नामासारखा करता येईल, म्हणजे कॉमन नाऊन सारखा जेव्हा करता येईल त्यावेळेसच त्याला आर्टिकल लावलं जातं. अदरवाईज तुम्हाला जर आर्टिकल, तुमच्या नावाला जर आर्टिकल चिपकवायचं असेल तर तुम्हाला खूप मोठं व्हावं लागेल. मोठं झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या नावासमोर आर्टिकल लावता येणार नाही. ओके. भाऊ पुढचा नियम, जे एक्सक्लेमेटरी वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी म्हणजेच काय, उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य जर असेल म्हणजे खास करून व्हॉट असेल तर व्हॉटच्या नंतर नेहमी अ किंवा ॲन असं लक्षात ठेवा. म्हणजे व्हॉट अ स्ट्रेंज डॉग, व्हॉट अ स्ट्रेंज डॉग, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल, व्हॉट अ स्मार्ट बॉय, तिथं अ येईल. पण पुढे जर समजा उच्चार अ यू आहे बघा, अनलकी असं अ उच्चार आहे, म्हणजे व्हॉट अन अनलकी वुमन, व्हॉट अन अनलकी बॉय, व्हॉट अन अनलकी गर्ल, तर इथं अ येईल. अ आला म्हणजे इथं ॲन आलं, लक्षात ठेवा. उच्चार हा स्वरासारखा झाला म्हणून इथं काय आला, ॲन आला. अ किंवा एक्सक्लेमेटरी. आता इच किंवा एव्हरी म्हणजे प्रत्येक याच्यासाठी आपण अ वापरू शकतो. आय व्हिजिटेड माय विलेज वन्स अ मंथ, मी माझ्या खेड्याला एका महिन्यात एकदा भेट देतो, म्हणजे एव्हरी मंथ. एव्हरी मंथ, अ मंथ म्हणजे काय, एव्हरी मंथ असा त्याचा अर्थ. किंवा अ टायगर इज अ वाईल्ड अॅनिमल, अ काऊ इट्स ग्रास, म्हणजे काय, एव्हरी टायगर इज अ वाईल्ड अॅनिमल असा त्याचा अर्थ होतो. ओके. आता डिफरंट थिंग्स म्हणजे काय, दोन गोष्टी वेगवेगळ्या असतील तर त्याला वेगवेगळं नाव द्यायचं, आणि एकच असेल तर एकट्यालाच अ द्यायचं. आय सॉ अ ब्लॅक अँड व्हाईट काऊ, मी एक काळी पांढरी गाय पाहिली, म्हणजे इथे एकच गाय आहे, एकच गाय इथं लक्षात ठेवा. आय सॉ अ ब्लॅक अँड अ व्हाईट काऊ, इथं बी दोनदा अ आला, म्हणजे इथे दोन वेगवेगळ्या काऊज आहेत, वेगवेगळ्या गायी आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर धातुसाधित नाम, म्हणजे धातुसाधित म्हणजे काय, एखादं ज्यावेळेस आता समजा टॉक, वॉक आहे का नाही, हे ज्यावेळेस क्रियापदाचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम सोडून ते वाक्यामध्ये इतर काम करत असते, नाम म्हणून काम करत असते, त्यावेळेस धातुसाधित नाम म्हणतात. ही गिव्ह मी अ टॉक, बघा, ही गिव्हज मी अ टॉक, तो मला, किंवा ही गेव मी अ टॉक, त्याने मला भाषण दिलं. गिव्ह मी अ टॉक म्हणजे अ टॉक आलं बघा. ओके. आणि एव्हरी मॉर्निंग आय गो टू अ वॉक, म्हणजे मी दररोज चालायला जातो, म्हणजे इथं वॉक, टॉक हे जे आहेत हे काय धातुसाधित नाम आहे, त्याच्या अगोदर अ हे आर्टिकल लागतं. आता मी तुम्हाला सांगितलं की जे जर समजा ऍबस्ट्रॅक्ट नाव असेल, बहुवाचक नाम असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल लागत नाही, किंवा जर तुमचं प्रॉपर नाउन असेल तिथे आर्टिकल लागत नाही, किंवा मटेरियल नाउन असेल, पदार्थवाचक नाम, आता आयर्न, गोल्ड हे जे आहे तिथं सुद्धा आर्टिकल लागत नाही. आजारांची नावं असतील तरी आर्टिकल लागत नाही. मेसल असेल किंवा तुमचं ट्युबरक्युलोसिस याच्या अगोदर आजारांच्या नावाच्या अगोदर आर्टिकल लागत नाही, शहरांच्या नावाच्या अगोदर आर्टिकल लागत नाही, देशांच्या नावाच्या अगोदर आर्टिकल लागत नाही, म्हणजे प्रॉपर नावाच्या अगोदर आर्टिकल लागत नाही, माणसाच्या कोणाच्याही नावाच्या अगोदर आर्टिकल लागत नाही. पण जर समजा त्याला विशेष दाखवायचं असेल तर मग त्याला आर्टिकल लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे प्रॉपर नाऊन ज्यावेळेस कॉमन नाऊन सारखं काम करतं त्यावेळेस त्याला आर्टिकल वापरलं जातं. आता पिटी, जॉब, हरी, शेम, वंडर, नॉलेज, सरप्राईज हे जे आहेत ना, हिंट वगैरे हे जे आहेत ना, हे भावाचक नावं जरी असते काय काय, पण तरी सुद्धा आपल्याला इथं आपल्याला याला आर्टिकल वापरावं लागतं. म्हणजे काय, अ पिटी, अ जॉब, इन अ हरी, अ शेम, अ वंडर, अ सरप्राईज, आय गिव्ह यू अ सरप्राईज, प्लीज गिव्ह मी अ हिंट, यू हॅव व्हेरी गुड नॉलेज, अ नॉलेज आहे की नाही, इन हरी वगैरे हे यांच्या ठिकाणी आपल्या आर्टिकल वापरता येतं, लक्षात ठेवा. आता पर किंवा इच म्हणजे प्रत्येकी याच्यासाठी अ किंवा ॲन वापरला जातो. म्हणजे काय, की ड्राईव्ह अ कार 100 किलोमीटर ॲन आवर. ॲन आवर म्हणजे काय, प्रत्येक तासाला तो 100 किलोमीटर गाडीच्या वेगाने चालवतो. किंवा द कॉस्ट ऑफ पोटॅटो इज 10 रुपये अ किलो, एका किलोला किती, 10 रुपये, बटाट्याची किंमत 10 रुपये. म्हणजे अ किंवा ॲन याचा अर्थ इथं पर किंवा प्रत्येकी याचा असं झाला. अ किंवा ॲनचा अर्थ एक सुद्धा होतो, अ किंवा ॲनचा अर्थ इथं प्रत्येक झाला, अ किंवा ॲनचा अर्थ इच किंवा एव्हरी झाला. म्हणजे अ किंवा ॲनचे अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी चेंज होऊ शकतात. म्हणजे हे इनडेफिनेट आर्टिकल आहेत. आता आपण पाहूया द हे आर्टिकल कुठे वापरायचं. जगातील एकमेव गोष्ट असेल म्हणजे कसं, द सन, द मून आहे की नाही, द अर्थ हे जे आहेत, द ताजमहल, जगातली एकमेव गोष्ट असेल तर आपण काय वापरायचं, द हे आर्टिकल वापरायचं. एखादा वर्ग किंवा एखाद्या वर्गाचा उल्लेख केला असेल, द सायकल इज कॉमन मॅन्स व्हेकल, द शीप इज व्हेकल इन द डेझर्ट आहे की नाही,
तर नद्यांची नावं कोणती म्हणजे द गंगा, द यमुना ती आली. पर्वतरांगांच्या अगोदर द आर्टिकल असेल म्हणजे कोणतं, द हिमालया, द सह्याद्री वगैरे ते असेल. समुद्राच्या नावाच्या अगोदर द अरेबियन सी, द पॅसिफिक ओशन, द बे ऑफ बेंगाल वगैरे तिथं. वाळवंट द सहारा डेझर्ट वगैरे तिथं. महासागर आपण पाहिलं, पॅसिफिक, द आर्टिक, द अटलांटिक ओशन. सुपरलेटिव्ह डिग्री बघा, सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक उदाहरण सांगतो. द हायेस्ट पर्सन इन द हायेस्ट, द स्ट्रॉंगेस्ट बॉय इन द क्लास. तुलना असेल तर फक्त स्ट्रॉंगेस्ट बॉय म्हटलं तर तिथं द आर्टिकल येते, तिथं ओ आर्टिकल येतं, लक्षात ठेवा. सुपरलेटिव्हचं. ऑर्डिनन्स म्हणजे काय, क्रम असेल, पहिला, दुसरा, तिसरा. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द नेक्स्ट, द फोर्थ वगैरे असेल. अनेक वचनी आडनावाचा ग्रुप म्हणजे काय, आता द पाटील या आडनावाच्या अगोदर द आर्टिकल येणार नाही, पण द पाटील्स म्हणजे पूर्ण पाटील घराणं आलं त्याच्यामध्ये. द कुलकर्णीज, द गुप्ताज, आहे का नाही, तर ते पूर्ण आडनावाचा ग्रुप द, ते आडनावाच्या ग्रुपच्या अगोदर द्यायचं. दिशांच्या नावा अगोदर आर्टिकल द हे आर्टिकल वापरतात म्हणजे द ईस्ट पूर्व, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ. संगीत वाद्य द तबला, संगीत वाद्याच्या अगोदर द आर्टिकल वापरतात, द तबला, द हार्मोनियम, आहे का नाही, द फ्ल्यूट वगैरे. ग्रेटच्या अगोदर शिवाजी द ग्रेट, आहे का नाही, अकबर द ग्रेट वगैरे असं. विशेष नामाची तुलना करायची असेल तरी द वापरतात म्हणजे काय, महात्मा फुले इज द जॉर्ज वॉशिंग्टन ऑफ आवर इंडिया, ओके. किंवा कालिदास इज द शेक्सपियर ऑफ आवर इंडिया. तर तुलना करायची असेल तर ते विशेष नावाची तुलना करायची असेल तर द आर्टिकल वापरायचं. पवित्र धर्मग्रंथ याच्या अगोदर सुद्धा आर्टिकल द आर्टिकल वापरलं जातं म्हणजे काय, द कुराण, द बायबल, द गीता, द गुरु ग्रंथा साहिबा, द रामायणा, द महाभारता वगैरे वगैरे असेल. भाषांच्या अगोदर जर आपण द आर्टिकल वापरलं तर पूर्ण लोक येतात लक्षात. द इंग्लिश म्हणजे इंग्रज लोक आले. द जापनीज म्हणजे जपानचे सगळे जपानी. द चायनीज म्हणजे चायनाचे लोक आले, लक्षात ठेवा. भाषेपुढे इंग्लिश शब्द असेल म्हणजे काय, इंग्लिश लँग्वेज, द इंग्लिश लँग्वेज, द मराठी लँग्वेज असं असेल. द मराठी लँग्वेज, द हिंदी लँग्वेज, तिथं द आर्टिकल. वर्तमानपत्र, न्यूजपेपर, भरपूर न्यूजपेपर आहेत बघा, द टाइम्स ऑफ इंडिया, द महाराष्ट्र टाइम्स, द न्यू लोकमत, द सकाळ वगैरे. त्यांच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरायचं. शैक्षणिक संस्था, एज्युकेशनच्या जेवढ्या संस्था आहेत म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमचं द रयत शिक्षण संस्था, द एमईफी, द एमएचजी, द एमजी विद्या मंदिर वगैरे त्या सगळ्या संस्था आल्या. ऐतिहासिक घटना, इतिहासामधल्या ज्या घटना आहेत, द फर्स्ट वर्ल्ड वॉर, द फ्रेंच रिव्होल्युशन. साम्राज्य काय, द रोमन एम्पायर, रोमन साम्राज्य, द रोमन एम्पायर वगैरे तिथं साम्राज्य. कमिटी, एखादी कमिटी मंडळ असेल तर तिथं सुद्धा द रोटरी क्लब वगैरेची जी मंडळ असतात त्यांच्यासाठी द वापरलं जातं. जहाजाची, विमानाची, आघाडीची नाव. आता जहाज तुम्हाला माहिती आहे, टायटॅनिक, द टायटॅनिक. विमानांचं किंवा आघाडीची नाव, आता विमानाची नाव आपल्याला काही माहिती नाही कारण आपण त्याच्यात बसलोच नाही ना, माहिती कसं राहील. आघाडीचं नाव कोणतं, आघाडी म्हणजे कोणती, आपण आघाडीमध्ये जेवढ्या गीतांजली एक्सप्रेस, द शताब्दी एक्सप्रेस, द महानगरी एक्सप्रेस, तिकडे सगळ्यांना द लागलं आलं जातं, लक्षात ठेवा. जहाजाचं नाव आपल्याला एवढंच माहिती आहे, ते टायटॅनिक, ते बुडालं होतं म्हणून द टायटॅनिक, आहे की काही अजून द विक्रांत वगैरे काही नाव असते त्याची. बरं, राष्ट्रीयत्व म्हणजे काय, द इंडियन्स, पूर्ण राष्ट्रीय. द इंडियन्स म्हणजे काय, इंडियाच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही, पण द इंडियन्स म्हणजे काय, भारतीय. द इंग्लिश म्हणजे इंग्लिश लोक, ओके. द चायनीज, द अमेरिकन्स वगैरे राष्ट्रीयत्व दाखवण्यात द आर्टिकल वापरतात. कॉमन नाऊनचे देश, हे महत्वाचे बघा. इंडियाच्या अगोदर आपल्याला तुम्हाला द आर्टिकल वापरता येणार नाही, पाकिस्तानच्या अगोदर द आर्टिकल वापरता येणार नाही. पण कॉमन नाऊनचे देश म्हणजे काय, USA, द USA चालेल, द UAE, द UK, युनायटेड किंगडम, आहे का नाही. हे जे शब्द हे जे आले ना तर याच्यासाठी द आर्टिकल वापरतात. USA साठी द वापरला जाईल, पण अमेरिकासाठी द अमेरिका वापरला जाणार नाही, पूर्ण USA द USA वापरले. आता पदवी असेल, पदवी किंवा पद असतील, आहे का नाही, म्हणजे काय झालं, पदवी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, द तहसीलदार, द तलाठी, द क्लर्क वगैरे पदवी किंवा पदासाठी. धार्मिक समुदाय असतील, द हिंदूज, द मुस्लिम्स, द ख्रिश्चियन्स, आहे का नाही वगैरे, ते धार्मिक समुदायासाठी सुद्धा हे द आर्टिकल वापरलं जातं. राजकीय पक्ष, आहे का नाही, भरपूर एवढे पक्ष आहेत, द मनसे,
द शिवसेना, द बीजेपी, द एनसीपी वगैरे, द काँग्रेस वगैरे हे पक्ष आहेत. आर्म फोर्सेस म्हणजे काय, की जेवढे द पोलीस, द आपलं एअरफोर्स, द नेव्ही, द आर्मी वगैरे तिथे असतात, याला द आर्टिकल वापरतात. फिजिकल पोझिशन म्हणजे स्थिती, द टॉप, द मिडल, द बॉटम, ओके, द बॉटम, द मिडल वगैरे हे याच्यासाठी फिजिकल पोझिशन साठी असतात. आता पुणे युनिव्हर्सिटी म्हटलं ना आर्टिकल वापरला जाणार नाही, पण द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असं चालेल. मग युनिव्हर्सिटीच्या अगोदर द वापरलं जाईल. पण असं पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी याला आर्टिकल वापरता येणार नाही. पण द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, द युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता, द युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली वगैरे असं तिथं द वापरलं जाईल. दोन भिन्न व्यक्ती असतील, हे फार महत्वाचं आहे. अजून भिन्न व्यक्ती म्हणजे काय, द कलेक्टर अँड द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज ऑन टूर. ते टूरवर आहे, म्हणजे तिथं कलेक्टर वेगळा आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट वेगळा असे वेगवेगळे हे दाखवले. पण द डिस्ट्रिक्ट अँड कलेक्टर, द कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज ऑन टूर असं म्हटलं तर ते काय येईल, एकच येईल लक्षात. दोघांना जर वेगवेगळे दोघं शब्दांच्या अगोदर एकाच ठिकाणी द वापरला, फक्त द कलेक्टर वापरला, द मॅजिस्ट्रेट नाही वापरला. दोघं द कलेक्टर अँड द मॅजिस्ट्रेट असं म्हटलं तर दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असं त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने आपण द आर्टिकल वापर. आणि एखादी गोष्ट निश्चित असेल, आय सॉ अ बॉय, मी या मुलाला पाहिलं, हु वॉज स्टँडिंग नियर, जो गेट जवळ उभा होता, आहे का नाही. म्हणजे निश्चित झाला तर त्यावेळेस काय वापरायचं, किंवा त्याची माहिती जरी दिलेली असेल, हु इज वगैरे अशी माहिती दिली असेल, हु शब्दाने, हुम शब्दाने, हुई शब्दाने, तरी देखील त्याला द हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणजे दुसऱ्यांदा ज्यावेळेस उल्लेख होतो त्यावेळेस द हे आर्टिकल वापरलं जातं. मग द आर्टिकल कुठं कुठं वापरलं जातं हे तुम्हाला पाहिलं. आता आर्टिकल कुठं वापरायचं नाही ते पाहू आणि सगळे स्पर्धा परीक्षेमधील उदाहरणं पाहू. आर्टिकल्स केव्हा वापरलं जात नाही ते आपण पाहूया. तर आपण मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, भाववाचक नामं जे असतील, आहे की नाही, भाववाचक नामं, उदाहरणार्थ हॅपीनेस, आहे की नाही, म्हणजे भाववाचक नामं जे आहेत तिथं जे गुण दाखवतात अशा याच्या अगोदर, भाववाचक नामाच्या अगोदर वापरलं जात नाही. विशेष नावं जे असतील, उदाहरणार्थ मोहन, तुकाराम, नामदेव, एकनाथ, कुंजाराम, संपत, यांच्या अगोदर आर्टिकल वापरलं जाणार नाही. मोजता न येणारे ज्या गोष्टी मोजता येत नाही, शुगर असेल, मिल्क असेल, तिथं शुगर, मिल्क हे काय 1, 2, 3 अशी मोजली जात नाही. शुगर मोजता येते पण ती किलो मध्ये मोजता येते, मिल्क मोजता येतं पण लिटर मध्ये मोजता येतं. मग ते मोजता न येणाऱ्या नावा अगोदर आर्टिकल वापरता येणार नाही. जेवणाची नावं, आता जेवणाची 3 नावं असतात, ब्रेकफास्ट, डिनर, लंच, मध्ये आले कुठं ते आर्टिकल वापरत नाही. हेअर जे केस आहे ना, केसाच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. मॅन किंवा वुमन हे जर व्यापक अर्थाने आले, मॅन इज अ सोशल अॅनिमल असं आलं तर तिथं आर्टिकल वापरायचं नाही. पण आय सॉ अ मॅन तिथं चालेल, आय सॉ अ मॅन, एक माणूस पाहिला, आय सॉ अ वुमन तिथं चालेल. पण वुमन इज अ सोशल अॅनिमल असं जे इथं असं जे वाक्य असेल तर तिथं मात्र व्यापक अर्थाने आला तर मॅन, वुमनच्या अगोदर आर्टिकल वापरता येणार नाही. मटेरियल नाउन, मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम, उदाहरणार्थ लोखंड असेल, सोनं असेल, चांदी असेल तर गोल्डच्या अगोदर आर्टिकल वापरता येणार नाही. आयर्नच्या अगोदर, म्हणजे आयर्न म्हणजे लोखंड, त्याच्या अगोदर आर्टिकल वापरता येणार नाही. स्कूल, कॉलेज, चर्च, बेड, टेबल, हॉस्पिटल, मार्केट, प्रिझन यांच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. जर प्रायमरी उद्देशाने आलं तर, पहिला उद्देश, दुहेरी उद्देशाने आलं, दुसरा काही उद्देशात ते आपण चर्चमध्ये गेलो तर आय गो टू स्कूल, आय एम गोइंग टू अ स्कूल टू सी किंवा टू मीट द प्रिन्सिपल वगैरे, त्यावेळेस मग आपला दुहेरी उद्देश असेल तर त्यावेळेस आपला तिथं आर्टिकल वापरता येतं. त्याच्यानंतर नातं, रिलेशन जर असेल, द फादर, द मदर असं चालणार नाही. व्यक्ती, शहर, गाव, राज्य, देश यांच्या, आता शहरांच्या नावागोदर मुंबई वगैरे नाही चालणार. पण तुम्ही जर तुलना केली ना तिथं आपल्याला चालेल. म्हणजे काय, समजा एखाद्याला आपण मुंबई इज द मँचेस्टर ऑफ आवर इंडिया, तर असं आपल्याला करता येईल. मँचेस्टर ऑफ आवर महाराष्ट्र असं आपल्याला करता येईल. तुलना करताना तिथं त्यावेळेस करता येईल. त्याच्यानंतर खेळांची नावं अगोदर, म्हणजे द क्रिकेट, द खो खो असं चालणार नाही, फक्त क्रिकेट, आय प्ले क्रिकेट किंवा आय प्ले टेनिस असं चालेल. आजारांची नावं, मेसल्स, म्हणजे गोवर, आहे की नाही, ट्युबरक्युलोसिस, क्षय, हे जे आजारांची जी नावं आहेत यांच्या अगोदर आर्टिकल चालत नाही. त्याच्यात अपॉइंट, डिक्लेअर, सिलेक्ट, इलेक्ट, मेड च्या नंतर येणाऱ्या नावा अगोदर आर्टिकल वापरत नाही, है ना. ही इज अपॉइंटेड ऍज अ कलेक्टर, है ना, इथं आर्टिकल वापरता येणार नाही. तर हे आर्टिकल वापरता येणार नाही, याचे रूल पाहिले. आता जर असे शब्द असते, MP, MLA,
हे शॉर्ट फॉर्म आहे. आता याचा हे पाहायचा एम, ए आला ना याच्यामध्ये, याला एन लावायचा आहे का नाही. एम आला नाही, ए आला नाही, इथे एन लावायचा. हे लक्षात ठेवा. इथं शॉर्ट फॉर्म जे असतील तर अशा पद्धतीने आर्टिकल वापरता येतील. आता आपण परीक्षेत आलेले सर्व उदाहरणं पाहूया. हे सगळे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. जिथं ऑड असतात ना तसेच प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. आता डॅश मुंबई इज अ बिग सिटी, डॅश अहमदनगर इज अ बिग सिटी, डॅश. आता म्हणजे शहरांची जी नावं असतील त्यांच्या अगोदर आर्टिकल येत नाही, म्हणजे इथं काय आलं, आर्टिकल येणार नाही, लक्षात ठेवा. दिस इज रिअली अँड चॅट, एन इथं ए आला बघा, मग इथं काय आलं, अँड ए. डॅश इंग्लिश इज डॅश युनिव्हर्सल लँग्वेज. आता इथं उच्चाराला य उच्चाराला, म्हणजे इथं काय आला, अ युनिव्हर्सल. आणि इथं द इंग्लिश काय, द इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. आता हे बघा पीएसआयच्या परीक्षेत विचारला. इट वॉज अ विंडी इव्हिनिंग, एक विंडी इव्हिनिंग होती. बट दे हायर्ड अ बोट, परंतु त्यांनी एक बोट घेतली. अँड दे वेंट फॉर अ सेल, हे धातू साधित नाम आला सेल, आहे का नाही. टू अ वॉक, अ टॉक, अ सेल, हे त्याला अलॉंग द कोस्ट, तर किनाऱ्याला द कोस्ट असा आलेला प्रश्न. आता हॅपीनेस इज अ पिरियड ऑफ टाइम, हॅपीनेस हे काय आलं, भाववाचक नाम आलं. भाववाचक नामाच्या अगोदर आर्टिकल येत नाही, म्हणजे इथं आर्टिकल येणार नाही. ही वॉज अन ऑनेस्ट, ओ आला बघा, ऑनेस्ट, एक सायलेंट ऑनेस्ट असा शब्द आला, म्हणजे अन नाही. बट द पीपल, परंतु ते लोक, नेबरहुड, ती. डॅश गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. आता मला सांगा, जर समजा मटेरियल नाऊन असेल सिल्वर वगैरे, ते याच्या अगोदर आर्टिकल येत नाही. आता फर्स्ट, सेकंड, थर्ड ऑर्डिनल जर असेल तर ऑर्डिनलच्या अगोदर द हे आर्टिकल येतं. कोणतं आर्टिकल येतं, द आर्टिकल येतं. त्याच्यानंतर ही इज अ युनिव्हर्सिटी स्कॉलर, य आला त्याच्यामुळे, उच्चार त्याचा व्यंजनाने झाला. नंतर अ प्युपिल शुड ओबे हिज टीचर. आता वॉटच्या नंतर शक्यतो अ किंवा एन असतो, मग इथं अनलकी आला त्याच्यामुळे इथं काय येईल, एन येईल. एलिझाबेथ सेकंड म्हणजे इथं काय आलं, द आलं, एलिझाबेथ द सेकंड. आय हॅव 1 रुपी नोट, बघा 1 उच्चार बघा, जरी सुरुवात त्याची ओने झाली परंतु उच्चार त्याचा ओने होते, म्हणून इथं काय आलं, अ, एन येणार नाही. आय हॅव अ 1 रुपी नोट. पाहू अजून बाकीची उदाहरणं. बघा क्लासच्या परीक्षेत विचारला. ही वेंट टू डॅश चर्च टू सी द कार्निवल, म्हणजे कोरीव काम पाहिला तो चर्च मध्ये गेला, म्हणजे दुसरा उद्देश होता, म्हणून इथं द हे आर्टिकल. बघा आपण चर्च, स्कूल यांच्या नावावर आर्टिकल वापरत नाही, पण इथं दुसरा दुहेरी उद्देश असेल तर त्यावेळेस आर्टिकल द आर्टिकल वापरलं जातं. आता हे इथं काहीच उद्देश नाही. आय मेट हिम ऍट द चर्च, ऍट डॅश चर्च, म्हणजे चर्च इथं काही येणार नाही. आय मेट हिम ऍट स्कूल, आय मेट हिम ऍट हॉस्पिटल, आहे ना, तिथं आर्टिकल वापरलं जाणार नाही. माय सन लेफ्ट फॉर युनायटेड स्टेट. आता युनायटेड स्टेट्स आहे, जास्त येत आहे की नाही, इथं काय आलं, द युएसए, काय, द युएसए. देशांची नावं असेल द इंडिया, द असं नाही चालणार, द पाकिस्तान असं नाही चालणार, पण युएसए, युके याच्यासाठी आपल्याला द हे आर्टिकल वापरता येतं. त्याच्यात आय एम गोइंग टू द ऑफिस, आय एम गोइंग टू द ऑफिस, आपण नेहमीच म्हणतो मी ऑफिसला चाललोय. बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर, म्हणजे एकाच माळेचे मणी, आहे की नाही. बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर म्हणजे काय, एकाच सगळ्याचे पंख सारखे सोबत उडतात, आहे की नाही, म्हणजे एकाच जातीचे पक्षी सोबत उडतात असं त्याचा अर्थ होतो. डॅश टॉल मॅन इज मिनिस्टर ऑफ हेल्थ, तो उंच माणूस हेल्थचा मिनिस्टर आहे, म्हणजे इथे निश्चित झालेले, म्हणजे इथे काय आला, द टॉल मॅन, इथे काय आला, द टॉल मॅन, तो त्याची माहिती दिली आहे ना, मिनिस्टर हेल्थचं मिनिस्टर आहे असं. शिवा इज डॅश ऑनेस्ट सर्वंट. आता इथं ईएसटी हे लक्षात ठेवा, ईएसटी आपल्याला काय वाटतं, सुपरलेटिव्ह डिग्री असं वाटतं आपल्याला. मग आपण काय करतो, बेस्ट, द बेस्ट करतो, द हायएस्ट करतो, द हेवीएस्ट करतो, आणि ईएसटी असल्यामुळे आपण काय करतो, इथं द करतो, तर द इथं चालणार नाही. हे इथं काय येईल, ऑनेस्ट. बघा ऑनेस्ट आहे, ऑनेस्ट उच्चार त्याचा ऑने झाला, म्हणून इथं काय आला, अँड हे आर्टिकल. हिज सिस्टर इज डॅश एम ए इन हिस्ट्री, एम ए सुरुवात झाली, मग इथं काय आला, अँड एम ए. लक्षात ठेवा, अँड एम ए, अँड LLB, अँड M.Com असं चालेल, पण BA, BSc असं येतं, ते लक्षात ठेवा. फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री. आता युरोपियन कंट्री यो आला बघा, उच्चार यो नाही झाला, म्हणजे इथं काय आला, अ युरोपियन कंट्री. फ्रान्स ही युरोपियन देश आहे. मिस्टर पाटील हॅज डॅश फेवर. आता फेवर म्हणजे आता ताप,
आजारांच्या नावाच्या अगोदर फेवरच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. डायडॅश मेसल्स इज किंवा कॉन्टेजियस डिसीजेस, ते जे स्पर्शजन्य आजार वगैरे जे आहेत, तर ते ट्युबरक्युलोसिस, मेसल याच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. त्याचं लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. आता हे लायन म्हणजे कोण? सिंह. सिंह हा प्राण्यांचा राजा आहे, म्हणजे तो नेतृत्व करतोय की नाही सगळ्यांचा. मग तिथे काय आलं, तो पूर्ण गटासाठी. लायन म्हणजे काय एकच सिंह नाही, पर्टिक्युलर नाही, तो पूर्ण लायन म्हणजे द लायन. त्या गटासाठी वापरला म्हणून द लायन इज द किंग ऑफ एनिमल्स. ही इज डॅश एमफिल. एमफिल इथं ए आला म्हणजे इथं काय आलं, उच्चार. बघा शॉर्ट फॉर्मचा उच्चार जर ए ने झाला, स्वराने झाला, वॉवेलने झाला तर ऍन वापरायचं. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. इथं ऑलरेडी टाकलाय अ ग्लास ऑफ वॉटर. आय लिव्ह इन पॅरिस. आता पॅरिसच्या अगोदर म्हणजे देशा आपल्या शहरांच्या नावा अगोदर ही वापरता येणार नाही, पण आपण एखाद्या शहराला नाव, नाशिक इज डॅश पॅरिस ऑफ ऑर महाराष्ट्र, असं की नाशिक इज द पॅरिस, मग तिथं द ही लक्षात ठेवा. पण तुलना केलेली असेल तर, पण आय लिव्ह इन नाशिक, नाशिकच्या अगोदर आर्टिकल येणार नाही. डॅश आयर्न इज युजफुल मेटल. आता आयर्न बघा हे जे आहेत काय मटेरियल नाऊन जे आहे, मटेरियल नाऊनच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. मात्र इथे युजफुल ही आला त्याच्यामुळे इथं अ येईल, अ युजफुल मेटल. पाहू शेवटचे 10 उदाहरणं पाहू. बघा डॅश काऊ इज अ युजफुल एनिमल. काऊ हा एक म्हणजे गाय ही एक महत्वाचा एनिमल आहे. आता पूर्ण प्रतिनिधित्व करतोय, मग इथं द काऊ असं करावं लागेल. द काऊ इज अ युजफुल एनिमल. अयुजफुल इथे आलं बघा. आय हॅव टेकन डॅश वन वे तिकीट. आता वन ओ जरी असेल पण इथं व उच्चार झाला म्हणजे कन्सोनंट सारखा झाला, म्हणजे काय आला इथं अ. आय शॉल स्टे ऍट द इन. ऍट द मी इन मध्ये राहील. इन म्हणजे खानावळ लक्षात ठेवा. आय होप टू बी, माझी इच्छा आहे की टू बी अ डॉक्टर, मला एक डॉक्टर व्हायचं. ही इज अ पेंटर. ही इज अ पेंटर असेल, पण ही इज द पेंटर ऑफ द डे असं म्हणून इथं द येईल. ही इज द पेंटर ऑफ द डे. ही इज द पेंटर ऑफ द डे. जिथपर्यंत राहिलं असं अ पेंटर आलं असं लक्षात ठेवा. ऍपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. इथं आर्टिकल येईल का? नाही येणार, कारण याच्यामध्ये निश्चित नाहीच आहे. ऍपल सगळीकडे उगवले जातात. ऍपल्स ऑन आवर ट्री आर नॉट एट राईट. आपल्या झाडावरचे जे ऍपल्स आहेत ते अजून पिकलेले नाहीत. इथं जे निश्चित झालं, मग याला माहिती इथं लावायचं द ऍपल्स ऑन आवर ट्री आर नॉट एट राईट. हे निश्चित झाले, इथं निश्चित नाहीये, मग इथं आर्टिकल नाही, इथं मात्र द हे आर्टिकल येईल. हु इन्व्हेंटेड द टीव्ही, द टेलिफोन, म्हणजे शोध लावणाऱ्या ज्या शोध लागलेल्या आहेत नवीन नवीन गोष्टी. हु इन्व्हेंटेड द फॅन, इन्व्हेंटेड द रेडिओ, हे इथं द हे आर्टिकल लागतं. द बॉय, या मुलाची माहिती आहे. हु इज स्टँडिंग नियर, जो उभा आहे कुठं, नियर द गेट, म्हणजे निश्चित असेल ना. आय सॉ अ बॉय, मी एक मुलगा पाहिला. हु इज स्टँडिंग नियर द गेट, सुरुवातीला आला तर नंतर द येतोच लक्षात ठेवा. अ सुरुवातीला बहुतेक अंशी शेवटी द येतो. दिस इज माय बुक, दिस इज माय बुक, दिस इज माय नोटबुक, दिस इज माय पेन. इथं आर्टिकल नाही, म्हणजे इथं आर्टिकल येणार नाही. म्हणजे जर समजा माय, युअर वगैरे असे शब्द असले ना, ज्याला आपण काय म्हणतो बिलॉंग्स टू, मालकीचं, असं जर असेल ना तर त्यावेळेस आर्टिकल येणार नाही. आणि इथं क्लेव्हरर ऑफ द टू असं जर असेल ना, द क्लेव्हरर ऑफ द टू असतं, द क्लेव्हरर ऑफ द टू. आणि मोस्टचा अर्थ जर समजा व्हेरी असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला अ हे आर्टिकल वापरता येतं शक्यतो. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर द हे आर्टिकलच वापरतात. द हेवीएस्ट मेटल, द स्ट्रॉंगेस्ट बॉय, द लॉंगेस्ट रिव्हर, द हायेस्ट पीक, दच वापरतात. पण ही इज अ मोस्ट हँडसम, ही इज अ मोस्ट हँडसम, किंवा सी इज अ मोस्ट ब्युटिफुल गर्ल, सी इज अ मोस्ट अ ब्युटिफुल गर्ल, अ मोस्ट ब्युटिफुल गर्ल ते चालेल. परंतु इतर ठिकाणी मोस्टचा अर्थ जेव्हा व्हेरी होतो तिथंच फक्त ते एकदा त्या ठिकाणी बघा, सी इज अ मोस्ट किंवा ही इज अ मोस्ट हँडसम बॉय, आणि हेच वाक्य असं जर केलं, इन द क्लास जर केलं तर इथं द ही इज द मोस्ट हँडसम बॉय. मग पुढे काय येईल, इथं जर इन द क्लास केलं तर इथं काय यायला पाहिजे, मग द
द यायला पाहिजे. फक्त या वाक्याचा फक्त मोस्टचा अर्थ जेव्हा व्हेरी होतो त्याच वाक्यामध्ये अ येण्याची शक्यता असते. बाकी ठिकाणी सर्व सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर द हे आर्टिकलच वापरलं जातं. तर नक्कीच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हे आर्टिकलचे जे चॅप्टर आहे हे आवडलं असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला चांगली कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.